अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त जयंती निमित्त बघा सर्वांसाठी खास असणार आहे। दत्त जयंती म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्त दत्त भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो दिवस अगदी काही दिवसांवरती येऊन टेकलेला आहे आणि म्हणूनच आपण त्यासाठी सेवेला देखील लागलेला आहोत। कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून तो पाहू शकता। त्याचबरोबर बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीपर्यंत आपल्याला देवघरामध्ये अशा वस्तू ठेवायच्या आहेत। आता त्या कुठल्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीने ठेवायच्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी बघा हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा असते ती शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:58 सुरू होणार आहे। तसेच रविवारी 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:31 ती तिथी संपणार आहे। आता कॅलेंडर जर तुम्ही पाहिले तर यंदाची दत्तात्रय जयंती 14 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे। पण जर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पाहिलं तर 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे। महाराजांचा जो जन्म आहे तर तो सायंकाळच्या वेळेस झालेला आहे। असं जर बघा आपण विचार केला तर 14 तारखेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे हे आपण चुकीचं नाही म्हणू शकत। त्यामुळे बघा ज्या भागांमध्ये 14 डिसेंबरला दत्त जयंती साजरी होणार आहे त्यांचं ते पूर्णपणे चुकीचं नाही। 14 तारखेला दत्त जयंती साजरी केली तरीही चालणार आहे। पण जर आपण उगवत्या तिथीचा विचार केला तर 15 तारखेला उगवती तिथी आहे, त्यामुळे दत्त जयंती ही 15 तारखेला देखील ग्राह्य धरली जाणार आहे। त्यामुळे 14ला किंवा 15ला तुम्ही दोन्ही दिवस दत्त जयंती साजरी करू शकता। हे दोन्हीही दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। आता राहिला प्रश्न तर बघा आपल्याला सेवा कधी करायची, तर बघा तुम्ही 14ला सेवा करू शकता आणि 15लाही सेवा करू शकता। दोन्ही दिवशी तुम्ही सेवा केल्या तरी देखील चालेल। तर त्याने बघा तुमचं काही नुकसान होणार नाही, उलट आपल्यासाठी 2 दिवसांची संधी चालून आलेली आहे सेवेसाठी। आणि बघा आपण मानलं तर सेवा आपली डबल दुप्पट होणार आहे, आपल्याला त्याचं फळही डबल मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे। आपण बघा सत्यनारायणाची सेवा देखील बघा पूजा देखील पौर्णिमेच्या दिवशी करत असतो। तर तो जर सत्यनारायण आपल्याला कधी करायचा तर 14 तारखेला जर दुपारी 4:58 पौर्णिमा सुरू होत आहे तर आपण ही जी पूजा आहे सत्यनारायणाची ती प्रदोष काळामध्ये करत असतो। म्हणून तुम्हाला 14 तारखेला सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची आहे आणि सत्यनारायणाची पूजा करून घ्यायची आहे। पण उपवास करायचा जर असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी 15 तारखेला करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। अगदीच बघा ज्यांना 14 तारखेला सत्यनारायणाची पूजा करणं शक्य झालं नाही किंवा बघा ज्यांना माहिती नव्हतं की 14 तारखेला करायचा होता की 15ला तर सत्यनारायण, तर मग त्यांनी 15 तारखेला करून घेतला तरी देखील चालेल। मग पौर्णिमा संपण्याच्या अगोदर तुम्ही सत्यनारायण करू शकता। पण सत्यनारायणाची पूजा मांडणी जी आहे तर ती शक्यतो 14 तारखेला तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा। बघा 14 तारखेला दत्त जयंती आहे की 15ला आणि ती तुमची जर सुटली असेल तर मग मी आशा करते की बघा तुमच्याकडे जर हिंदू कॅलेंडर असेल तुमच्यामध्ये दिलेली माहिती आहे 14ला आहे की 15ला आहे आणि बघा ज्यांच्याकडे श्री स्वामी समर्थ केंद्रातील कॅलेंडर आहे त्यांचं देखील म्हणणं बरोबर आहे। तर बघा आपण जाणून घेऊया की आपल्याला दत्त जयंती निमित्त कुठल्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत। सगळ्यात अगोदर दत्त महाराजांसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, तर त्या सेवा तुम्ही करायला अजूनही सुरुवात केलेली नसेल तर आवर्जून सेवा करण्यास सुरुवात करा, कारण वस्तू आणण्यापेक्षा आपण सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे सेवा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, सेवा ही आपल्याला केलीच पाहिजे। सेवा करून मग आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल आणि तुम्ही स्वामींची मूर्ती घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही या कालावधीमध्ये ती स्वामींची मूर्ती घरी आणू शकतात। दत्त जयंतीच्या दिवशी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करू शकतात। त्यानंतर तुमच्या घरामध्ये अजूनही जर शंख नसेल तर शंख देखील तुम्ही या कालावधीमध्ये खरेदी करून घरी आणू शकता किंवा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही शंख घरी आणून तो आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता। कारण शंख म्हटलं तर भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असेल। बघा जेव्हा जेव्हा आपण विष्णूंना भगवानच्या हातामध्ये शंख जेव्हा पाहाल ना तुम्ही, भगवान श्रीकृष्णांना विष्णूंना त्यांच्या हातामध्ये शंख हा असतोच। आणि दत्त महाराज काय स्वामी महाराज काय हे विष्णू भगवानांचेच अवतार आहेत, त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये शंख हा असायलाच पाहिजे, ठेवायलाच पाहिजे। आता शंख ठेवताना स्वामी महाराजांच्या डाव्या हाताला शंख ठेवायचा असतो आणि जी घंटा असते तर ती स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला ठेवायची असते, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यासाठी तुम्हाला हिना अत्तर आणायचा आहे। हिना अत्तर म्हटलं तर स्वामींना हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर अजूनही तुम्ही हिना अत्तरचा वापर करत नसाल तर आवर्जून हिना अत्तर तुम्ही घेऊन येऊ शकता।
बघा, ज्या ठिकाणी देवांचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला अगदी सहजपणे ना ते 100 ते 150 रुपयामध्ये अगदी सहजपणे तुम्हाला हे नात्तराची बॉटल जी आहे ना तर ती मिळून जाईल आणि ते भरपूर दिवस पण टिकतं. आपल्याला दररोज फक्त अगदी बघा एक फूल घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एका अर्धा ठिपका जो आहे तर तो अत्तरचा लावायचा आणि ते अत्तर जे आहे तर ते स्वामी महाराजांना लावायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा वापर करून स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकता. अर्थात स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसली तरीही जर आपण आपली आवड निवड जपतो, नक्कीच बघा आपण स्वामींची देखील आवड निवड जपायची आणि म्हणूनच आपल्याला ही अत्तरचा वापर पूजेमध्ये करायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असाल आणि तुमच्याकडे जर अजूनही तुळशीची माळ नसेल तर तुळशीची माळ तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. कारण बाजारामध्ये प्लास्टिकच्या मण्यांची देखील माळ असते आणि ती जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही नक्कीच तुळशीची माळ आणण्याचा प्रयत्न करा. कारण तुळस म्हटलं तर स्वामींना अतिशय प्रिय आहे. म्हणून अशा पद्धतीने तुळशीच्या माळेवर जर आपण त्यांचं नामस्मरण केलं तर निश्चितच स्वामी महाराजही आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपण केलेली जी सेवा आहे, भक्ती आहे ती महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अजूनही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तो देखील तुम्ही आवर्जून घरी घेऊन येऊ शकता. आता बरेच जण म्हणतील की आम्ही पारायण करतो तर आमच्याकडे ग्रंथ असेलच. अर्थात बघा, तुमच्याकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण असेही काही सेवेकरी आहेत ना तर त्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे. ते मोबाईलवर वाचून स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जे आहे ना तर ते करत असतात. जर तुमच्याकडे अजूनही ग्रंथ नसेल तर हा जो काही कालावधी आहे तो अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर तो घरी घेऊन या आणि पुस्तकातून बघून तुम्ही वाचन करायला सुरुवात करा. नक्कीच बघा, तुम्ही जेव्हा मोबाईलवर वाचताना त्यापेक्षा जास्त समाधान तुम्हाला पुस्तकात बघून वाचल्यानंतर मिळणार आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला औदुंबराचं झाडाचं मूळ जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. या कालावधीमध्ये तुम्ही कधीही घेऊन येऊ शकतात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी देखील तुम्ही घेऊन येऊ शकतात. आता हे आणण्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे. आता ज्या दिवशी तुम्हाला मूळ आणायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी जायचं आहे आणि जाताना थोडेसे पिवळे तांदूळ घेऊन जायचे आहेत. एखादे पिवळ्या रंगाचे फूल घेऊन जायचं आहे आणि खडी साखर किंवा घरातील जी साखर असते, जी साखर आपण चहासाठी वापरतो ती साखर तुम्हाला प्रसाद म्हणून घेऊन जायचं आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला प्रार्थना करायची आणि आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं स्वामींचं कायमस्वरूपी वास्तव्य राहण्यासाठी जर आपण औदुंबरांकडे अशा पद्धतीने प्रार्थना केली आणि तिथलं मूळ घरी घेऊन आलो तर त्या मुळाच्या रूपामध्ये दत्त महाराज स्वतः आपल्या घरामध्ये वास करत असतात. जेव्हा आपण अशा पद्धतीचं मूळ आपल्या घरात ठेवणार आहोत तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. पण आदल्या दिवशी आपल्याला अक्षता प्रसाद हे सगळं अर्पण करायचं आहे. औदुंबर वृक्षाला सांगायचं की मी उद्या तुला न्यायला येणार आहे आणि तुला माझ्यासोबत यायचं आहे. दुसऱ्या दिवशी जाऊन तिथलं मूळ आपल्याला काढून आणायचं आहे आणि ते घरी आणल्यानंतर जी माती असेल ती झटकून टाकायची आहे, धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं आहे आणि ती कोरडी करायची आणि ती आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यायची आहे. मग त्यासाठी एखादी तुम्ही डबीचा वापर करू शकता किंवा एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये जरी तुम्ही ते बांधून त्याची पोटली करून ठेवलं तरी देखील चालेल. कारण औदुंबर वृक्षाचे महत्त्व काय आहे हे गुरुचरित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलंच असेल. स्वतः औदुंबर वृक्षाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीने आशीर्वाद दिलेला आहे. कारण तुम्ही लहानपणी हिरण्यकश्यपूची गोष्ट ऐकलेली असेल किंवा टीव्हीवरती सुद्धा तुम्ही पाहिलेल्या असतील कथा वगैरे. आता हिरण्यकश्यपू हा राक्षस होता आणि त्याला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतलेला होता. नरसिंहाने जेव्हा हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं तेव्हा त्याचा वध केला. परंतु बघा, भगवान विष्णूंना म्हणजेच नरसिंहांना बोटांना अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यावेळेस माता लक्ष्मीने तिथल्या ऋषीमुनींना विचारले की आता यावरती काय उपाय करायचं. त्यावर त्यांनी सांगितले होते की औदुंबर वृक्षाची जी पानं आहेत तर त्याचा रस काढून बोटांना नखांना लावायचा. जेव्हा त्यांनी असं सांगितलं तेव्हा माता लक्ष्मीने औदुंबर वृक्षाची पानं फळं आणून त्यातला जो गर होता तो काढून पानं वाटून त्याचा जो रस आहे तर तो नरसिंह भगवानांच्या हातांना लावला आणि मग त्यांचा जो दाह होता तो दाह शांत झाला आणि अशा पद्धतीने त्यावेळेस नरसिंह भगवान आणि माता लक्ष्मी या दोघांनी मिळून त्या वृक्षाला अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला की जो कोणी भक्त तुझ्या प्रदक्षिणा करेल, तुला नमस्कार करेल, त्या भक्ताच्या पाठीशी आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी असेल. आणि म्हणूनच जेव्हा आपण औदुंबराच्या वृक्षाला असा आशीर्वाद प्राप्त झाला तेव्हापासूनच या औदुंबर वृक्षाची पूजा केली जाते. आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी जर औदुंबराच्या वृक्षाला संकल्पयुक्त प्रदक्षिणा केल्या तर त्यांची ती इच्छा देखील पूर्ण होते आणि आपली जी काही अडचण आहे ती सुटण्यासाठी आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा आवर्जून घालायच्या. बघा, अशा पद्धतीने जर आपण औदुंबराच्या वृक्षाचं मूळ आपल्या घरामध्ये आणून ठेवलं तर त्या मुळाच्या स्वरूपामध्ये दत्त महाराज आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करणार आहेत, कायमस्वरूपी राहणार आहेत.
आणि दत्त महाराज जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये कुठलीच नकारात्मकता प्रवेश करत नाही. म्हणून हे मूळ आपल्याला घरामध्येच ठेवायचे आहे. आता हे घरात ठेवल्यानंतर दर गुरुवारी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. तुम्हाला ते दररोज पूजा करण्याची किंवा डबीमधून काढण्याची गरज नाही आहे. कारण ते मूळ आपल्या घरामध्ये कायमस्वरूप ठेवून द्यायचे आहे. कारण औदुंबर वृक्षाची पानं म्हणा, फळं म्हणा, फुलं असतील, औदुंबर वृक्षाला फुलं देखील येतात, अनेक लोकांना ठाऊक देखील नाही. पण फुलं असतील, खूप मूळ असेल, खोड असेल, काही जे जे काही आहे ते अतिशय उपयुक्त आणि औषधी देखील आहे. आणि प्रत्येकामध्ये बघा अवयवांमध्ये देवांचा वास आहे असं म्हटलं जातं. म्हणून औदुंबराच्या वृक्षाची अशा पद्धतीने जर आपल्याला दररोज सेवा करायची असेल तर आपण झाडाजवळ दररोज जाऊ शकत नाही. पण अशा पद्धतीची मुळं जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवली तर त्यांची जी सेवा आहे ती आपल्याकडून होणारच आहे आणि आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. तर आजचा सांगितलेला व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता कमेंट्स बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.